नमस्कार, मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। प्रवासाला गती, विकासाला चालना, काशीगाव ते दहिसर मेट्रो सेवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते आज तो मेट्रो स्टेशन आहे, काशीगाव मेट्रो स्टेशन। आणि याच ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते आज मेट्रोचे उद्घाटन मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न होत आहे। चला तर मग पाहूया या सर्व विषयावर पुढील सविस्तर बातमी। नमस्कार, जय महाराष्ट्र। आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की मेट्रो 9च्या पहिल्या टप्प्याचं आपण उद्घाटन केलेलं आहे। 2018 साली आपण याचं भूमिपूजन केलं होतं आणि त्यानंतर मुंबई आणि मीरा भाईंदर यांना जोडणारी मेट्रो ही तयार करण्याचं काम सुरू झालं। मागच्या काळात शिंदे साहेबांनी आणि मी याचा ट्रायल रन देखील बघितला होता आणि आज प्रत्यक्ष दहिसर पूर्व ते काशीगाव या 4.4 किलोमीटरच्या टप्प्याचं उद्घाटन आपण केलेलं आहे। यात 4 स्थानकं आहेत आणि विशेषतः मेट्रो 7ला ही कनेक्टिंग मेट्रो झालेली आहे। त्यामुळे दहिसर पूर्व, पांडुरंगवाडी, मीरागाव आणि काशीगाव अशी 4 स्टेशन्स आहेत। आता जो दुसरा टप्पा आहे, ज्या दुसऱ्या टप्प्यामध्ये साईबाबा नगर ते सुभाषचंद्र बोस मैदान याचंही काम जवळपास 96% पूर्ण झालेलं आहे। काही क्रिटिकल पार्ट्स राहिले असल्यामुळे आमचा प्रयत्न असेल की याच वर्षी त्याचे उद्घाटन हे झालं पाहिजे आणि त्यातनं जवळपास अजून 4.3 किलोमीटर ती मार्गिका असेल, ज्यात 4 स्थानकं असतील आणि त्याच्यामध्ये साईबाबा नगर, मेदेतिया नगर, शहीद भगतसिंग उद्यान आणि सुभाषचंद्र बोस उद्यान, म्हणजे एकूण आपण जर बघितलं तर पूर्णपणे मुंबई आणि मीरा भाईंदरला जोडण्याचं काम या मेट्रोच्या माध्यमातून होत आहे। जवळपास 6,607 कोटी रुपये या संपूर्ण एकूण प्रकल्पाकरता लागणार आहे आणि विशेषतः ज्या प्रवासाकरता मिनिमम 1 तास आणि कधीकधी 2 तास लागतात, तो प्रवास 30 मिनिटांमध्ये या ठिकाणी पूर्ण करण्याचं या मेट्रोमुळे आपल्याला भाग्य लाभणार आहे। ही मेट्रो 7ला जोडली गेली आहे, पुढे ती मेट्रो 3ला जोडली जाते। त्यामुळे अगदी कुलाब्यापर्यंत सीमलेस कनेक्टिव्हिटी ही मीरा भाईंदर पासनं या मेट्रोच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये मिळणार आहे। याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आता कॅशलेस तिकीट आपण केलेलं आहे, स्मार्ट कार्ड केलं आहे, कार्ड 1 केलं आहे, इंटिग्रेशन ट्रान्सपोर्टेशनचं झालं पाहिजे या दृष्टीने देखील आपण कार्ड तयार केलं आहे। आणि आत्ताच मला MMRDAच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली की आता 80% व्यवहार हा कॅशलेस चालला आहे, फक्त 20% लोक कॅशमध्ये तिकीटं घेत आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की आपलं जे कार्ड आहे हे चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी यशस्वी झालंय। सौर ऊर्जा असेल, रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल, LED लाइटिंग असेल, त्यासोबत रिजनरेटिव्ह ब्रेकिंग, या सगळ्या गोष्टींमुळे हा प्रकल्प हरित प्रकल्प म्हणून या ठिकाणी गणला जाणार आहे। विशेषतः एक जो पहिल्यांदा आपण नागपूरला पॅटर्न केला होता, मेट्रो आणि फ्लायओव्हर एका पिलरवर,
ज्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो, तेही काम याच्यामध्ये झालेलं आपण बघितलं आणि त्या माध्यमातून ही डबल डेकर अशा पद्धतीची व्यवस्था आपल्याला सगळ्यांना मीरा भाईंदरमध्ये देखील पाहायला मिळते। आता आपण जर बघितलं तर ठाणे जिल्ह्यातली ही सुरू झालेली, ठाणे जिल्ह्यात काम खूप मोठ्या प्रमाणात चाललं आहे, पण सुरू झालेली पहिली मेट्रो आहे ज्याचं आज वर्किंग आपण हे सुरू केलेलं आहे। आणि विशेषतः ही मेट्रो आणि आता जो आपण कोस्टल रोड करतोय याच्यामुळे पुढच्या काळामध्ये वेस्टर्न एक्सप्रेसवे हा मोठ्या प्रमाणात डिकंजेस्ट होताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल। यासोबत मला हेही सांगताना आनंद वाटतोय की आता आपण देशामध्ये ऑपरेशनल मेट्रोमध्ये सेकंड नंबरवर आलो आहोत। दिल्लीनंतर आता मुंबई हे दुसऱ्या क्रमांकावर आलाय आणि या 2 वर्षांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपले प्रोजेक्ट्स कंप्लीट होतील आणि आपला प्रयत्न आहे की पुढच्या 3 ते 4 वर्षात दिल्लीपेक्षा मोठं नेटवर्क हे आपल्याकडे सुरू व्हावं। त्या दिशेने हळूहळू आपलं काम जे आहे हे चाललेलं आहे। आज या मेट्रोमुळे ऑप्शनल मेट्रो आपल्या 100 किलोमीटरचा टप्पा आपण पार केलेला आहे। 100 किलोमीटरपेक्षा जास्त ऑपरेशनल मेट्रो आता मुंबईमध्ये तयार झालेली आहे आणि जसं मी सांगितलं की पुढच्या 2 वर्षात याच्यामध्ये खूप मोठी भर पडणार आहे, कारण अंतिम टप्प्यामध्ये 80%, 85%, 96% अशा पद्धतीनं अनेक प्रकल्प आपले आहेत। आता जर आपण बघितलं तर आपली वर्सोवा अंधेरी घाटकोपर लाईन ए, दहिसर ईस्ट DN नगर लाईन 2A, दहिसर ईस्ट पासनं गुंडवली ही लाईन 7, कुलाबा BKC सिप्स लाईन 3, दहिसर काशीनगर लाईन 9 आणि लाईन 2B मंडालेपासनं तर डायमंड गार्डन असं या ठिकाणी काम आपलं जे आहे। आणि नवी मुंबईची पण CBD बेलापूरपासनं पेंढरपर्यंत अशा या लाईन्स आपल्या ऑलरेडी ऑपरेशनल आहेत आणि इतरही लाईन्सचं काम हे अत्यंत वेगाने आपण करतो। एकूणच संपूर्ण MMRचं क्षेत्र हे मेट्रोचं जाळं तयार करून सीमलेस अशा पद्धतीची ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम या ठिकाणी आपण तयार करतो। त्यासोबत त्याला फीडर म्हणून मोठ्या प्रमाणात बसेस, ज्या बसेस असतील किंवा अल्टरनेट फ्युएलच्या बसेस असतील, त्याचे एक मोठं नेटवर्क आपण उभं करतो। आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आपलं वॉटर ट्रान्सपोर्टचं काम देखील खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे, जे आपण पूर्ण केल्यानंतर मला असं वाटतं की सुगमतेच्या दृष्टीनं मुंबई हे देशातलं सर्वात सुगम शहर अशा पद्धतीनं MMR रिजन आणि मुंबईकडे आपल्याला पाहता येईल। MMRDAच्या संपूर्ण टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो। त्यासोबत त्यांना मदत करत असलेल्या दोन्ही महानगरपालिका, मुंबई असेल किंवा मीरा भाईंदरची महानगरपालिका असेल, त्यांचे अभिनंदन करतो। आणि यासोबत ज्या कॉन्ट्रॅक्टर्सने इथे काम केलं आहे, ज्या मजुरांनी या ठिकाणी काम केलेलं आहे, त्या सर्व मजुरांचे देखील आभार मानतो की त्यांच्या श्रमामुळे एक चांगला प्रकल्प आज या ठिकाणी उभा राहिलेला आहे। आणि ही मेट्रो आता मुंबईकरांना या ठिकाणी समर्पित झाली आहे अशा पद्धतीची मी घोषणा करून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावं। आजचा दिवस हा दहिसर आणि मीरा भाईंदरच्या काशीगावच्या संपूर्ण रहिवाशांच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा आणि ऐतिहासिक आहे। कारण ही मुंबईतली मेट्रो आता मुंबई MMR पर्यंत पुढे जाते आहे। आता काशीगावपर्यंत जसं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले, अर्धा टप्पा पहिला टप्पा सुरू झाला आणि दुसरा टप्पा देखील सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत जातोय, तो देखील याच वर्षभरामध्ये कंप्लीट होणार आहे। त्याच्यामुळे मुंबई आणि MMR जो जोडण्याचा आपला संकल्प होता तो अतिशय या
दहिसर काशीगाव या प्रकल्पामुळे तो साध्य होतोय आणि याचा आनंद आम्हाला सगळ्यांना आहे. त्याचबरोबर इथं ही मेट्रो जी आहे ती मेट्रो दहिसर स्टेशनवरून मेट्रो 2A आणि लाईन 1शी कनेक्टेड आहे. भविष्यामध्ये मेट्रो 7 आणि 7A द्वारा छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टला पण जोडतोय. नंतर ही मेट्रो 3ला पण आपण जोडतोय, म्हणजे कुलाब्यापर्यंत जाईल जसं सांगितलं सीएम साहेबांनी. आणि यामुळे जवळपास काशीगाव आणि पुढचा आपला सुभाषचंद्र बोस हा टप्पा जो आहे हा कंप्लीट आता मुंबईशी कुलाब्यापर्यंत जोडला जाईल, आंतरराष्ट्रीय विमानतळाबरोबर जोडला जाईल. आणि त्याचबरोबर आता वडाळा ते गायमुखपर्यंत येणारा मेट्रो तो गायमुख ते भाईंदर अशा प्रकारचं एक नवीन, तेही आता काम टेंडर प्रक्रिया त्याची झाली आहे. टेंडर फ्लोट झाल्यानंतर तेही काम चालू होईल. म्हणजे पूर्णपणे मुंबई आणि MMR जे आहे एक लूप तयार होईल. कुठेही माणूस बसला तरी तो मुंबई MMR मध्ये पुढे जाऊ शकतो. तो अगदी कल्याणपर्यंत, नव्या मुंबईपर्यंत, तळोजापर्यंत ही सगळी कनेक्टिव्हिटी जी आहे मुंबई MMRच्या लोकांना मिळणार आहे. आणि आता तर जवळपास 100 किलोमीटर झाला ना आपला, 101.1 किलोमीटरचा झाला आहे. हा पण मला वाटतं दिल्लीपेक्षा मोठा आहे. सेकंड नंबर आपण आहे. पण आपला जो 337 किलोमीटर किंवा त्याच्यापेक्षा थोडा वाढेल, हा जेव्हा मेट्रो नेटवर्क कंप्लीट होईल तो मला वाटलं जगातला आपला नंबर 1चा हा मेट्रो प्रकल्प होईल संपूर्ण जगभरामध्ये. बरोबर आहे. आणि त्यामुळे हा खऱ्या अर्थाने मेट्रो जे प्रकल्प आता हा तर 2018ला भूमिपूजन केलं आणि 2019ला गडबड झाली, 2019ला ब्रेक लागला ह्याला. मग ते ब्रेकवरचा पाय आम्ही 2022 पर्यंत ह्याला हे लागला. मग ते त्यांचा पाय ब्रेकवर होता, आमचा पाय ॲक्सिलेटरवर असतो. आणि त्यामुळे देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना भूमिपूजन केलेला हा प्रकल्प आज आपण कार्यान्वित करतोय ते मुख्यमंत्री असताना याचा आनंद आहे. पण त्यासाठी मला 2.5 वर्ष मुख्यमंत्री व्हावं लागलं आणि सगळे स्पीड ब्रेकर हटवून टाकले, सगळे अडचणी दूर केल्या. लँड ॲक्विजिशन सारखं मोठं चॅलेंजिंग सगळं काम होतं, पुनर्वसनाचं काम होतं आणि देवेंद्रजी आणि आम्ही मिळून ते पुढं नेलं. आणि त्यामुळे आजचा हा आपल्याला मेट्रो प्रकल्प पाहायला मिळतोय. मला आनंद आहे की मेट्रोचे आमचे मुखर्जी आहेत, आपले दुसरे अश्विन मुदगल आहेत, रुबल आहे, अग्रवाल आहेत, सगळी जी टीम आहे यापूर्वी देखील ज्यांनी काम केलं त्यांचंही अभिनंदन केलं पाहिजे आणि आता जे काम करतात त्यांचंही अभिनंदन केलं पाहिजे. आणि मेट्रो हे काम अतिशय जलद गतीने आपण करतोय. याचं कारण जी वाहतूक जी रस्त्यावरची कमी करण्यासाठी 20 ते 30% वाहनं कमी होतील, पेट्रोलची बचत होईल, प्रदूषण कमी होईल, वेळेची बचत होईल, लोक लवकर ऑफिसला जातील, त्यांची कामाची एफिशियन्सी वाढेल, पुन्हा ते लवकर घरी परततील, आपल्या परिवाराला वेळ देतील. त्यामुळे आमचं जे काही महायुतीचं सरकार आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आम्ही म्हणतो. आणि म्हणूनच या सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये आज आपण जर पाहिलं रेल्वेमध्ये होणारी गर्दी, रेल्वे ही मुंबईची लाईफलाईन आहे. परंतु ही जेव्हा मेट्रो कंप्लीट होईल तेव्हा खूप मोठ्या प्रमाणावरचा दिलासा या आमच्या मुंबईकरांना, मुंबई MMRच्या लोकांना मिळेल. आणि भविष्यामध्ये ही रस्त्यावरची वाहतूक कमी होऊन खूप मोठ्या प्रमाणावर लाखो लोकांना याचा दिलासा मिळेल. कारण ही मेट्रो फक्त काशीगावपर्यंत नाही तर अख्खा मुंबई MMR जोडणारा हा प्रकल्प आहे. आणि म्हणून यासाठी मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. सर्व अधिकारी कर्मचारी यांचं अभिनंदन करतो, सर्व लोकप्रतिनिधींचं अभिनंदन करतो, ज्यांनी खरं म्हणजे अशा प्रकारचे प्रकल्प जे आहेत हे लोकहिताचे प्रकल्प आहेत. यामध्ये प्रत्येक लोकप्रतिनिधीने, प्रत्येक नागरिकाने याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे आणि हे काम आपलं स्वतःचं आहे समजून यामध्ये जेवढं आपल्याला मदत करता येईल तेवढं आपण केली पाहिजे. त्यामुळे लवकरात लवकर अशा प्रकारचे प्रकल्प जे आहेत आपण लोकार्पित करू शकतो,
आणि लोकांचं जे काही धकाधकीचं आयुष्य आहे, गर्दीमधून चालणारं, आमच्या लाडक्या बहिणींना देखील त्याचा त्रास होतो, लाडक्या भावांनाही होतो. हा त्रास दूर करण्याचं काम MMRDA या ठिकाणी करेल. आज खरं 3-4 प्रकल्पांची उद्घाटन आहे, पण मी आता त्या बाकी प्रकल्पाचं इथं बोलत नाही. आणि मुंबई वन, हा जो मुंबई वन ॲप जो आहे, हा मुंबई वन ॲप आपल्या मोदी साहेबांनी लॉन्च केलं होतं आणि त्याचं देखील आपण या ठिकाणी क्या बॉटलनेक है उसको एग्जामिन किया जाएगा और उसको जो वहां पर लोगों के लिए जो आसानी होगी, लोगों के लिए जो ठीक होगा वो करेंगे. किधर, कहाँ पर? देखिए मैं बताता हूँ. ऐसा है, एक तो बहुत ही कंजेस्टेड क्षेत्र में वो ब्रिज बना हुआ है, वहां ब्रिज बनाने की जगह नहीं, आप जानते हैं. और उसका पूरा डिजाइन जो है अभी एग्जीक्यूट हुआ नहीं है. वो आधा ही जब बना है तो उसके फोटो निकाल कर उसका इतना क्रिटिसिज्म हो गया कि हमारे अधिकारी को तो लगता है कि उसको तोड़ देना चाहिए. लेकिन अगर कोई जाकर देखेगा तो जैसे हमने मोहम्मद अली रोड पर ब्रिज बनाया, ऐसा कभी ब्रिज बनता है क्या? ऐसा 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 लोगों के दोनों घरों के आजू बाजू नहीं बनता है. लेकिन वहां की परिस्थिति ही ऐसी थी कि वह वैसा ब्रिज बनाना पड़ा. इस ब्रिज का मैंने भी MMRDA से पूरा पता किया. अभी आप लोगों ने सिर्फ आधा डिजाइन देखा है, इसका पूरा डिजाइन होकर कंप्लीट कोई बहुत ज्यादा बदलाव आएगा ऐसा मैं नहीं कहता, क्योंकि जगह ही कम है, कंजेस्टेड जगह में बना है. लेकिन अभी जिस प्रकार से वो एक्सीडेंट प्रोन दिखता है उस प्रकार से नहीं दिखेगा, इसकी व्यवस्था की गई है. किस तरीके से आज मेट्रो लाइन 9 और मेट्रो लाइन 2B का उद्घाटन आज आप लोग कर रहे हैं, कितना मुंबई के लिए सोचकर होगा? मुझे बहुत खुशी है कि आज जो मेट्रो 9 है, दहीसर से लेकर सुभाष चंद्र बोस मैदान तक, उसका जो पहला जो हमारा उसका टप्पा है उसका उद्घाटन आज हमने किया है. और इसमें दहीसर से काशीगांव तक 4.4 किलोमीटर मेट्रो का उद्घाटन हुआ है. मुंबई और मीरा भाईंदर को जोड़ने वाली ये मेट्रो है. अभी आगे की जो 4.3 किलोमीटर है सुभाष चंद्र बोस मैदान तक, उसका भी 96% सिविल वर्क पूरा हो गया है. इसी साल उसका भी उद्घाटन हम करेंगे. इसके कारण मीरा भाईंदर एक प्रकार से मुंबई से जोड़ा जाएगा. दहीसर से तो जो मेट्रो 7A और आगे मेट्रो 3, ऐसी कनेक्टिविटी होने के कारण कुलाबा तक कंप्लीट आप लोगों को कनेक्टिविटी मिलेगी. और विशेष रूप से हमारा जो एयरपोर्ट है, हमारे जो छत्रपति शिवाजी महाराज जो हमारा टर्मिनस है, ये सारी जगह आप मेट्रो से पहुंच पाएंगे. तो मुझे लगता है कि मुंबई करों के लिए एक बहुत बड़ी ये सौगात है. प्रधानमंत्री जी ने इसका भूमि पूजन किया था और आज उसका उद्घाटन करते हुए हमको बहुत हर्ष है. मी त्या संदर्भात MMRDA कडनं पूर्ण माहिती घेतली. पहिल्यांदा तर तो पूल अजून पूर्ण झालेला नाही, अर्धवट पूल आहे. त्या ठिकाणी मला MMRDAने माहिती दिली की जागा फार कमी आहे, अतिशय कंजेस्टेड जागेमध्ये त्याचं डिझाईन तयार करण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्यात बरेच चॅलेंजेस आहेत. पण आत्ता जे दिसतंय ते अर्धवट डिझाईन पाहून त्याच्यावर कमेंट होत आहेत. MMRDAने त्याचं पूर्ण डिझाईन तयार केलंय. ते डिझाईन एकदा एक्झिक्यूट झाल्यानंतर मग आपल्या लक्षात येईल की ऍक्सिडेंट होऊ नये म्हणून त्याच्यावर योग्य त्या उपाययोजना केलेल्या आहेत. एक सवाल है पॉलिटिकल, सुनेत्रा पवार जो चुनाव लड़ रही है, आपने लगातार रिक्वेस्ट की थी लोगों से सुनेत्रा पवार के लिए कि वहां पर कोई उम्मीदवार न खड़ा करे, उसके बावजूद कांग्रेस ने जिस तरीके से उम्मीदवार खड़ा किया, मुझे आज भी अपेक्षा है कि कांग्रेस पार्टी उचित निर्णय लेगी.
ऐसे समय जन भावना के खिलाफ जाना ये किसी भी पार्टी के हित में नहीं है। और जन भावना ये है कि सुनेत्रा ताई को निर्विरोध चुनकर दिया जाना चाहिए, अनपोज चुनकर दिया जाना चाहिए। मैं अपेक्षा करता हूं कांग्रेस पार्टी भी जन भावना के साथ खिलवाड़ नहीं करेगी। मला असं वाटतं काँग्रेस पक्षाला जनभावनेची थोडीही कदर असेल आणि जनतेचं मत काय आहे, जनतेची नस काय आहे, हे जर काँग्रेस पक्षाला लक्षात येणार असेल तर मला विश्वास आहे की ते उमेदवार परत घेऊन त्या ठिकाणी सुनेत्राताई पवार यांना बिनविरोध निवडून देतील। नागपुर में दोसर भवन मेट्रो स्टेशन के पास जिलेटिन की छड़ें कुछ मिली हैं अभी कुछ देर पहले, क्या स्थिति है? देखिए इसके ऊपर एक निश्चित कंक्लूजन तक पहुंचने के बाद आपको ब्रीफ किया जाएगा।